माननीय अगदी धर्मेंद्र अजितजी, प्रधान तुम्हाला थांबवते. आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा घेण्यात आलेला आहे. आताच्या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा घेण्यात आलेला आहे. आज दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ सरकारनं दिलेली होती आणि आता जंतर मंतरवरील देखील दृश्य आम्ही तुम्हाला काही वेळापूर्वी दाखवली. आंदोलक त्या ठिकाणी आक्रमक झालेले होते आणि आता त्यानुसार केंद्र सरकारनं हा राजीनामा घेतलेला आहे. शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी जोडले जातात. शुभम, या आंदोलनाला सर्वात मोठं यश येत असल्याचं पाहायला मिळतंय. प्रमुख मागणी होती धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, अखेर राजीनामा घेण्यात आला. शुभम, अर्थातच नुकतीच अशी माहिती मिळत आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी अखेरकार राजीनामा दिलेला आहे. नेमका आता जंतर मंतरवर ज्यावेळेस त्या बातम्या येतील त्यावेळेस इकडच्यांची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं महत्वाचं असेल. पण मात्र कुठेतरी मोदी सरकारला आता मोठा एक फटका पडलेला आहे. एकीकडे राजीनामा जो आहे का त्यांच्या केंद्रीय मंत्र्यांचा झालेला आहे, तर मात्र आता इथून पुढे मोदी सरकार जी आहे सातत्याने ज्या प्रकारे युवा आणि जेनझी यांच्याकडनं आरोप करण्यात आले होते त्यामुळे कुठेतरी दबावाखाली हा सगळं घेतल्याचं दिसून येत आहे. शिष्टमंडळाची बैठक आज बैठकीच्या आधीच हा राजीनामा झाल्याचं समजून येत आहे. अशामध्येच आता समजा पाहायला गेलं तर या राजीनाम्याची प्रत ही बाहेर येते का, इतकंच नाही तर मग खरंच अशा पद्धतीने काही झालं आहे की या पद्धतीच्या देखील अफवा आहेत हे पाहणं आता महत्वाचं असेल. सध्या तरी मिळालेल्या माहितीनुसार धर्मेंद्र प्रधान यांची राजीनामा दिलेला आहे, पण याच्याबद्दलचा कोणताच अजून पुरावा जो आहे तो अजून समोर नाही आला आहे. त्यांच्या राजीनाम्याचं पत्र हे अजून समोर नाही आलेलं आहे. आता फक्त मात्र त्यांच्या राजीनाम्याची चर्चा ही होत आहे आणि त्यांनी राजीनामा दिला अशी माहिती मिळत आहे. शुभम, निश्चित शुभम, तो आमच्यासोबत असाच जोडलेला रहा. अजित चव्हाणांची प्रतिक्रिया घेऊयात. अजितजी, अखेर राजीनामा घेण्यात आल्याचं वृत्त समोर येत आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया यावर? नाही, अजून अधिकृत प्रत धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या राजीनाम्याची आमच्याकडे काय आलेली नाही, त्यामुळे मी बोलणार नाही. पण अजितजी, अधिकृत प्रत सुद्धा प्राप्त झालेली आहे. नाही, राजीनामा झाला असेल तर या देशामध्ये एक फार मोठं षडयंत्र रचण्यात आलं होतं. धर्मेंद्र प्रधान यांच्या रूपानं भारतीय जनता पक्षानं देशाच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये जे रिफॉर्म्स आणण्याचा प्रयत्न केला, जो खोटा इतिहास विद्यार्थ्यांना शिकवला जात होता, या शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल घडवण्याचे जे प्रयत्न होते आणि जे डाव्या व्यवस्थेच्या पचनी पडत नव्हते, जो डाव्यांनी लिहिलेला खोटा इतिहास नवीन शिक्षण धोरणाच्या निमित्तानं बदलण्याचा प्रयत्न आमच्या विचाराच्या शिक्षण मंत्र्यांनी केला. वेगवेगळ्या पद्धतीनं खोटा प्रचार करून एक प्रकारचा असंतोष विद्यार्थ्यांमध्ये माजवून हे सगळं करण्यामध्ये विरोधी पक्षांनी ज्या पद्धतीची भूमिका निभावली ही अतिशय निषेधार्ह असं मला वाटतं. अजूनही आमच्याकडे आमच्या अधिकृत पक्षरचनेतनं ही बातमी माझ्यापर्यंत आलेली नाही, त्यामुळे या बातमीचं समर्थन खंडन याच्यावरती अधिकृत प्रतिक्रिया ही आपल्याला मी देऊ शकत. अगदी. मात्र अजितजी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण व्यवस्थेमध्ये काही महत्त्वाचे बदल केले, त्यांचे अनेक निर्णय कौतुकास्पद देखील होते. मात्र आपल्याच विभागामध्ये एखादा घोटाळा होतोय, नीट पेपरफुटी होते आणि जबाबदारी स्वीकारणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. असं आहे की या सगळ्या व्यवस्थेला अनुसरून ज्या पद्धतीनं काम करायला हवं होतं ते शिक्षण मंत्री करत होते. माझा अजूनही ठाम विश्वास आहे की एखाद्या व्यक्तीच्या राजीनाम्यामुळं ही व्यवस्था सुधारेल का याच्यावरती एक फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. असं नसतं, पण हरकत नाही. ज्या आमच्या विद्यार्थ्यांचं जर यामुळे समाधान होत असेल तर माननीय पंतप्रधानांनी या विद्यार्थ्यांचं आंदोलन अतिशय ममत्वानं हाताळा अशा सूचना ज्या व्यवस्थेला दिल्या आहेत त्या व्यवस्थेनं दिलेल्या सूचनेनुसार माननीय धर्मेंद्रजींनी घेतलेला हा निर्णय असावा. पण मी पुन्हा सांगतो, देशामधल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याकरता माननीय पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे ही व्यवस्था, ही सिस्टीम यातला शेवटचा घटक अधिकाधिक चांगल्या पद्धतीने जोपर्यंत काम करत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या विचाराचं सरकार, आमचे कार्यकर्ते, आमचे नेते यामध्ये काम करत राहतील. हे आमच्या विद्यार्थ्यांना मला वारंवार सांगायचं आहे. आपल्या माध्यमातून मी ते आवाहन करतो की आपल्याला हवं, आपली मागणी योग्य अयोग्य याचा विचार न करता सरकार जर विचार करतेय तर देशभरामधल्या विद्यार्थ्यांनी आता दिल्लीकडे जाणं बंद केलं पाहिजे आणि कुठल्याही पद्धतीने हिंसक आंदोलनामध्ये सहभागी होणं टाळलं पाहिजे. अगदी अजितजी, अत्यंत महत्त्वाची तुमची ही संपूर्ण भूमिका पोहोचलेली आहे. जय महाराष्ट्र सोबत तुम्ही संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद.
आत्ताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। सीजेपीच्या माध्यमातून जे आंदोलन केलं जात होतं त्या आंदोलनाला सर्वात मोठं यश आल्याचं पाहायला मिळतंय। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर केंद्र सरकारनं राजीनामा घेतलेला आहे। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। अखेर या विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर, विद्यार्थ्यांच्या ताकदीसमोर सरकारनं नमती भूमिका घेतल्याचं पाहायला मिळते। अखेर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे। आत्ताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। सीजेपीच्या माध्यमातून आक्रमकपणे आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि आज सकाळपासून देखील आपण पाहतोय विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका पुन्हा एकदा घेतलेली होती। थोड्या वेळापूर्वी जो गदारोळ झाला होता त्यातून अनेक गोष्टी या समोर आलेल्या होत्या। अर्थातच असंतोष जो होता सरकारच्या विरोधातला, शिक्षण मंत्र्यांच्या विरोधातला, तो असंतोष विद्यार्थ्यांचा वाढण्यास सुरुवात झालेली होती आणि यामध्येच आता केंद्र सरकारने हा राजीनामा घेतलेला आहे। ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। विद्यार्थ्यांची जी ताकद होती, विद्यार्थ्यांनी जे प्रयत्न केले त्यासमोर अखेर मोदी सरकारला झुकावं लागत असल्याचं या निमित्तानं पाहायला मिळत आहे। तर धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा झालेला आहे। या संदर्भातलं अधिकृत पत्रक देखील समोर आलेलं आहे। टीव्ही स्क्रीनवर देखील हे पत्रक आपण पाहतोय। धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा घेण्यात आलेला आहे। सीजेपीच्या माध्यमातून आंदोलनाची व्याप्ती ही दिवसेंदिवस वाढत चाललेली होती। ज्या प्रमुख मागण्या सीजेपीनं सरकारच्या समोर ठेवलेल्या होत्या, सरकारच्या केंद्रीय मंत्र्यांसोबत जी चर्चा करण्यात आलेली होती, शिष्टमंडळाने जी चर्चा केलेली होती, त्यामध्ये काही प्रमुख मागण्या या सरकारसमोर सादर करण्यात आलेल्या होत्या आणि त्यामधली सगळ्यात महत्त्वाची मागणी हीच होती की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तातडीनं घेण्यात यावा आणि त्यानंतर मात्र सरकारनं आज दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ मागितलेली होती। 3 वाजेपर्यंतची वेळ मागितली होती आणि त्यामध्येच आता ही अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर आली आणि अखेर विद्यार्थ्यांच्या समोर सरकारला झुकावं लागलेलं आहे। विद्याताई चव्हाण जोडल्या जात आहेत, त्यांची देखील प्रतिक्रिया आपण घेऊयात। विद्याताई, महत्त्वाची बातमी समोर आली, अखेर सरकारला विद्यार्थ्यांसमोर झुकावं लागलेलं आहे। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालाय। नाही, हजारो लाखो तरुण रस्त्यावरती उतरल्यानंतर सरकारने हा राजीनामा घेतलेला आहे। खरं तर लोकशाही मार्गाने जेव्हा तुम्ही सरकारमध्ये बसता तेव्हा अशा प्रकारचे अन्याय अत्याचार झाले आणि त्याच्या विरोधात लोकांनी आंदोलन केलं। मागे शेतकऱ्यांचं आंदोलन पण आपल्याला माहिती आहे किती दिवस रेंगाळलं, वर्षभर रेंगाळलं होतं। अगदी सरकारने नमती भूमिका घेणं हे प्रत्येक सरकारचं कर्तव्य असतं, कारण शेवटी तुम्ही लोकशाही मार्गाने सत्तेवर बसलेले आहात। जर लोकांचा आग्रह असेल की हा माणूस काम चांगलं करत नाही, याने इथून जायला पाहिजे, तर त्यांनी जायलाच पाहिजे। परंतु सरकारने फार मोठी आडमुठ्ठेपणाची भूमिका घेतली होती आणि त्याच्यामध्ये आज सरकारने माघार घेतलेली आणि राजीनामा, त्यात ज्या सगळे यंगस्टर्स जमले होते ते सगळ्यांची मेहनत होती ना। शेवटी नीटच्या परीक्षेमध्ये किती मेहनत केली होती मुलांनी आणि हे निर्मला सामंत आपल्या अर्थमंत्री आहेत। विद्याताई, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया तुमची या बातमीच्या संदर्भातली पोहोचलेली आहे। तुर्तास धन्यवाद।